नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना, म्हणजे लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार आहेत की नाही, काय सत्य आणि काय खोटं आहे ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, शासनाकडून अद्याप असा कोणताही जिहार किंवा अशी माहिती अशी कोणत्या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही की महिलांसाठी मोबाईल गिफ्ट देण्यात येईल म्हणून। तर अशा अफवांना तुम्ही बळी पडू नका, कारण याच्यामध्ये काय होतं, अशी अफवा निघाल्याच्यानंतर कोणी एखादं फेक ॲप्लिकेशन काढून फ्रॉड करण्याची शक्यता असते। अशी जर एखादं ॲप्लिकेशन आलं तर या मोबाईल भेटणार आहे म्हणून खूप जण अर्ज करण्यासाठी आपले डॉक्युमेंट अपलोड करतात। आता अद्याप तरी अशी कोणती योजना निघाली नाही, तुम्ही त्या योजनेसाठी बळी पडू नका। 2-4 दिवसापूर्वीच एक PM किसान च्या नावाने एक ॲप्लिकेशन व्हॉट्सअपला व्हायरल होत होतं। त्या ॲप्लिकेशनमुळे खूप जणांचे बँक अकाउंट हॅक झाल्याचे प्रकार समोर आलेले आहेत। तर अद्याप तर असं शासनाकडून अजून कोणतीही योजना मोबाईलसाठी महिलांसाठी निघालेली नाही, तर कोणत्याच्याला तुम्ही बळी पडू नका। जर काही निघालीच तर आम्ही आपल्या चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगू। तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना पाठवा, कारण सगळ्यांना याचा फायदा होणार आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। एक मिनिट मित्रांनो, अजून एक सांगायचं म्हणजे, तर एका विधानसभामधल्या आमदारांनी ही घोषणा केली होती, तिथल्याच भागासाठी महिलांना साडी, पैठणी किंवा मोबाईल अशा वस्तू भेट करण्याची त्यांची चर्चा चालू होती। तर तीच चर्चा सगळी महाराष्ट्रभर पसरल्याने हा गोंधळ झालेला आहे। त्या अद्याप तर काही कोणती योजना अशी जर सुरू झालीच तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू। आणि चॅनलवर सबस्क्राईबर नसतील तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण या बातम्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।